गुड मॉर्निंग फ्रेंड, शुद्धास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. चला इकडे सासूबाईंना नाश्ता बनवते आहे. आणि आज बघा आज मैत्रिणींनो, आज वटपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आहे वटपौर्णिमा. तर सगळ्यांची गडबड चालू असेल, जशी माझी गडबड चालू आहे तशी तुमचीही चालू असेल. आज काय जमते 9:30पर्यंतच मुहूर्त आहे पूजेचा, पण आपल्याला काही एवढं जमत नाही 9:30पर्यंत. तर चला असू द्या. इकडे सासूबाईंना नाश्ता बनवलेला आहे, शिरा. तर देते आता मी त्यांना नाश्त्याला. चला या नाश्ता करायला सगळेजण. झोपलेत का काय? या. हे बघा, इकडं कारल्याची भाजी बनवली आज मी. काकडीची कोशिंबीर, कारल्याची भाजी. हे बघा नाश्त्याला ना पोहे बनवते इकडे ह्यांना. सासूबाईंना एवढं छान शिरा केला होता तरीसुद्धा खाल्ले नाहीत बघा. त्यात नंतर मी पातळ करून थोडंसं दूध घातलं होतं तरी नाही खाल्ल्या. तूप एवढं मोठं घालायचं, वाया जातं. चला आता इकडे पोहे बनवते. चला मिस्टरांचं आवरलेलं आहे, मी डबा पण भरला, त्यांचं सगळं झालेलं आहे. आता फक्त माझं आवरून मी आता काय करणार आहे, घरच्या घरीच पूजा करणार आहे. मी काही जात बसत नाही आता. तर आज एक त्याला फोन करते. रसिका गेली तिच्या मैत्रिणीसोबत वडाची पूजा करायला. मुहूर्त आपण काही बघत नाही, आपला दिवसभर आपण केलं तरी चालतं. तशी पौर्णिमा 9:30पर्यंतच आहे म्हणत होते. जाऊ दे चला. चला मी तर मैत्रिणींनो अशी मी आवरलेली आहे. तर बघा आता रसिकाची तर केव्हाच पूजा झालेली आहे, तर माझी राहिलेली आहे. रसिका म्हटली तू आवर मम्मी, मग मी तुला घेऊन जाते पूजेसाठी, कारण का ह्यांना नसतं वेळ, ते आता निघालीत कामाला. तर चला आता मावशी आलेल्या आहेत. मावशींचं म्हणजे माझी जबाबदारी एक की सासूबाईंना सांभाळायला आहेत त्या, त्याशिवाय मला हालताच येत नाही. हे चाललेत आता कामाला. हे पाय इकडं रसिकाकडे आली, घरी पूजा केली, कारण का मी काही गेली नाही वड पूजायला, म्हणजे घरच्या घरीच पूजा केली वडाची फांदी आणून. तर बघा आता रसिकाला विचारलं, तिने काही नाश्ता केलाच नसणार. तर हे बघा काल मी मका आणला होता, तर मी आता हे उकडते मका छानपैकी मीठ घालून. धुवून घेते पहिला. मका सोललेला मिळाला ना, म्हणलं चला मका सोललेला मिळाले तर. मला आवडतो मका. आज ना खूप जणांचा उपास असतो वटपौर्णिमेचा, आमच्याकडे नाही पद्धत. मी काही उपास करत नाही. माझ्या सासूबाईंनी पण नाही कधी केला आणि आईकडे पण नाही. फक्त पूजा होईपर्यंत खायचं नाही. कुकरमध्येच बघा आता धुवून घेते छान. असं झाला का मोबाईल. आजकाल ती स्वीट कॉर्न मका मिळतो, स्वीट गोड असतात. भरपूर मीठ टाकून उकडते आणि हळद पण टाकतात काही जण, पण मी हळद टाकणार नाही, नुसतं उकडून घेते मीठ टाकून. बंद केलं होतं की नाही गॅस? का बंद करते का? झाकण
हे बघा इकडं मस्तपैकी मका मी उकळून घेतलेलं आहे. मीठ टाकल्यामुळे छान गरम गरम मस्त छान लागतं. या सगळेजण मका खायला. स्वीट कॉर्न. गुड मॉर्निंग फ्रेंड. चला सकाळचे वाजले 9:10 वाजे झालेले आहेत. आज आहे बघा, काल झाली वटपौर्णिमा, तर आज आहे मंगळवार, काल होता सोमवार. तर कालचा व्हिडिओ पूर्ण राहिलेला होता, आज पूर्ण करणार आहे. त्यामुळे चला आता सकाळी व्हिडिओ बनवूया. तर रसिकाकडे जाऊन आले मी आणि आल्यानंतर मग भाजी फक्त बनवायची राहिली होती म्हणजे टिफिनची. तर भेंडीची भाजी चिरून गेलेली होती. आल्यानंतर भेंडीची भाजी बनवू म्हटलं, तर भेंडी कढईमध्ये भेंडीची भाजी मी बनवते टाकलेली आहे. तर इकडे बघा दुपारची तयारी. सासूबाईंसाठी वरण करून ठेवते कारण का पातळ असं, आणि सासूबाईंना नाश्ता द्यायचे. पण ते आत्ताच काय झाले, आत्ताच कॉफी पिलेले आहेत. आज उशिरा उठवतो ना त्यांना, तर त्यांना आता मी नाश्ता बनवते. त्यांना थोडंसं भेंडीमध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलेली भाजी आवडती, त्याच्यामुळे थोडासा शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. आमच्यासाठी नाश्त्याचं मी तयारी करूनच ठेवली होती. हे पहा इकडे थालीपीठाचं पीठ तिंबून गेलेली होती. पण आता सासूबाईंना कसं चावत नाही, त्याच्यामुळे त्यांना असं माऊसूत उपमाच करून देणार आहे. काल शिरा बनवला होता, रोज काय बनवा हा प्रश्न पडतो. उघडा डोळे मग खायला देते. डोळे बंद करून ठेवतात. काल असं झालं, शिरा केला बघा एवढा चांगला, तर टाकून द्यावा लागला. तर आता उपमा केलेला आहे. हे पहा इकडे आता आम्हाला थालीपीठ लावलेलं आहे. मिस्टरांची झाली आंघोळ, आता टिफिन भरते. सासूबाईंचा नाश्ता झालेला आहे. त्यांना सासूबाईंना आत्ताच मी खायला घातलं आहे आणि आता गोळी घेऊन झोपायचं. झोपतील ते आता. चला इकडे बघा फरशी पुसते आता मी. चला मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय.